आपल्या मनाला दिसण्यासाठी नाही, असण्यासाठी आनंद मिळाला. तुम्हाला चेहऱ्यावरचा खोटा आनंद पाहिजे का खरा आनंद पाहिजे? खरा आनंद पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं की सकसतेनं काम करायचं. आणि म्हणून या ठिकाणी महिला भगिनींना निश्चितपणे सामर्थ्य दिलं पाहिजे. आणि ते सामर्थ्य देण्याकरता आम्ही तुमचे बांधव तुमच्या पाठीमागे ताकदीने मोठ्या भावासारखे उभे आहोत. आठ मार्च जागतिक महिला दिन. एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिलांना अश्युअर केलेलं आहे की 2029च्या लोकसभेमध्ये 1/3 म्हणजे 1/3 महिला खासदार असतात. त्याचबरोबर त्याच्यानंतर 2-4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा 1/3 महिला आमदार असतील. हा लोकप्रतिनिधित्वामध्ये महिलांचा केलेला सन्मानच आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा त्या गोष्टीचा उच्चार केला. आज मी ज्याला माहिती घेतली की मुंबई महापालिकेमध्ये महिला बालकल्याणासाठी 60 कोटीची तरतूद होती. म्हटलं जर 1/3 जर का लोकप्रतिनिधी वाढणार असेल तर पुढच्या वर्षी बजेटमध्ये 1/3 बजेटची रक्कम सुद्धा वाढली पाहिजे. 90 कोटी रुपयामध्ये जावी आणि ती जाईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त केला.